माझा महत्वाचा प्रश्न आहे की वाहन न थांबवता ऑटोमॅटिक जे फोटो काढले जातात त्याचा SMS तात्काळ जात नाही, तो SMS काही काळाने जातो, तर ते अपडेट केलं पाहिजे. ते अपडेट आपण कराल का? आम्ही ई चालान करतोय, त्याचा अवेअरनेस आम्ही करणार का? दुसरा मुद्दा जो प्रसादजींनी मांडला की SMS उशिरा येतात, हे खरं आहे. काही बाबतीत असे घडलेले एक महिन्यांनी SMS आले आहेत. त्यामुळे जसं आता राज्यमंत्री मोदयांनी सांगितलं, हे पूर्ण सगळं सिस्टीम आपण अपग्रेड करतो आहोत. दुसरं, एक मध्यंतरी मी बैठक घेतली होती, एक सिस्टीम देखील आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो आहोत की चालान जनरेट झालं तर 6 महिन्यात त्याची वसुली करता आली पाहिजे. आज आपल्याकडे आपण आपल्या सिस्टीम मध्ये कोणाचा लायसन्स रद्द करत नाही, कोणाचं रजिस्ट्रेशन रद्द करत नाही. त्यामुळे काही लोक तर हॅबिच्युअल चालान घेतात आणि भरतच नाहीत. तर त्या दृष्टीने एक व्यवस्था कशी उभी करता येईल हा देखील प्रयत्न आपण निश्चितपणे करतो. तिसरा जो आपण मुद्दा सांगितला त्या संदर्भात राज्यमंत्री मोदयांनी सांगितलं, गोव्यासारख्या राज्याने हा प्रयोग चांगला केलेला आहे की त्यांनी चालान करणाऱ्या चालानाची अथॉरिटी ज्यांना आहे, ट्रॅफिक पोलीस, त्यांनी बॉडी कॅमेरा असेल तरच चालान करता येईल अशा पद्धतीचं त्यांनी आता त्या ठिकाणी नियम केलेला आहे. टप्प्याटप्प्यानं तोच आपल्याला महाराष्ट्रात आणायचा आहे. पहिल्यांदा काही प्रमुख शहरांमध्ये आपण तो हे करू.